आमच्या चॅनलवर आपला स्वागत अभिनंदन आहे आणि आपण यसगावचे ग्रामपंचायतचे सरपंच आहे. एक महिला आहे. आपण शिक्षण किती पर्यंत झालेलं मॅम आपलं त्याच्याबद्दल? 12वी झाली माझी. मॅम आपले ग्रामपंचायतचे सभासद किती आहे आणि त्याच्यात महिला आणि पुरुष किती आहे त्याच्याबद्दल? एकूण सदस्य 10 आहे. 6 महिला आणि 4 पुरुष. मॅम उपसरपंच कोण आहे आपण? सुनीता खंडागळे. मॅम गावातली लोकसंख्या किती आहे? 1740. मॅम आता आपल्या कार्यकाळाला किती वर्ष झाले मॅम? 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षात कार्यकाळात काय काय आपण विकासाचं काम केलं? भरपूर अशी कामं केलेली आहेत. दलित वस्तीमध्ये पेवर ब्लॉक बसवले. अजून शाळेमध्ये पेवर ब्लॉक बसवले. CCTV कॅमेरे आणि LED बसवले शाळेमध्ये. मॅम आपण एक महिला आहे, तो महिलांसाठी जे शासनाकडून निधी येते, स्कीम येते, तो महिलांना आतापर्यंत किती लाभ मिळाले आणि किती उद्धार केले तुम्ही गावातली महिलेचे? आरोग्य उपकेंद्र बांधलं नवीन. लाडकी बहीण योजना राबवली ग्रामपंचायतमध्ये. लाडकी बहिणीचा लाभ आतापर्यंत किती लोकांना मिळाले? लाडकी बहिणीचा आतापर्यंत किती जनतेला लाभ मिळाले गावात? 350 महिलांना. आपल्या गावात शाळा किती आहे मॅम? 7वी पर्यंत. माध्यम जिल्हा परिषद. मराठी मीडियम आहे का इंग्लिश? मराठी. आता आपल्या ग्रामपंचायत यसगाव मध्ये आता सर्वात मोठा काम कोणतं राहिलेलं आहे जे 2.5 वर्ष कार्यकाळात तुम्ही केले नाही आणि शासनाकडून मागणी केली, त्याच्याबद्दल सांगा. जल जीवन मिशन आणि ड्रोन. आपलं नाव सांगा आणि आपल्या ग्रामपंचायतचं नाव सांगा. मी जिज्ञासा योगेश काळे, यसगाव, ग्रामपंचायत यसगाव. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे यसगाव ग्रामपंचायतची सरपंच एक महिला आहे, तो महिलाने आता मॅमने आम्हाला ते पूर्ण माहिती दिलेली आहे. तो काय खरं माहिती दिलेली की मॅमने की 2.5 वर्षात त्यांनी ते कामं केलेले आहे? तुम्ही जनता आहे, नागरिक आहे गावातली, तो काय काय समस्या होती आतापर्यंत, काय काय निवारण झाले? आतापर्यंत 2-2.5 सरपंच कार्यकाळ होऊन समजा 2.5 वर्ष संपलेले. 2.5 वर्षामध्ये मंदिर असेल, परिसर असेल मंदिराचा, मस्जिद परिसर असेल, कब्रस्तान संरक्षक भिंत असेल, त्याच्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये पेवर ब्लॉक असतील आणि गावातील सार्वजनिक रस्ते, तसेच दलित वस्तीमध्ये पेवर ब्लॉक आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये पेवर MRGS अंतर्गत पेवर ब्लॉक बसवले आणि मुस्लिम समाजासाठी शादीखाना, अशा बरेचसे कामं आतापर्यंत ग्रामपंचायतीने केलेली आहे. सर, मॅमने म्हटले की जे लाडकी बहिणीची योजना आहे आणि जे घरकुलची योजना आहे, आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले? PM आवास अंतर्गत आतापर्यंत 92 आणि आता जे नवीन यादी आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 52 ते 55 लोक, म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 150 पर्यंत घरकुलं मंजूर झालेली आहे. त्यात 50% बांधकाम झाले, अजून 50% काम प्रगतीपथावर आहे आणि काही मंजुरीचे. त्यानंतर अजून रमाई योजनेअंतर्गत, शबरी योजनेअंतर्गत बरेच कामं घरकुले झालेली. सर, आपण किती वर्षापासून राहते? आपलं शिक्षण आणि आपलं नाव सांगा. मी जन्मापासून इथंच आहे. माझं वय आता 34-35 वर्ष आहे आणि माझं नाव योगेश काळे. शिक्षण किती पर्यंत झाले? माझं BSc कंप्लीट झालं. थँक्यू. आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे. आणि जे यसगावची ग्रामपंचायत आहे, एक महिला सरपंच आहे, तो महिलांनी आपल्या गावाचा विकास कसा केला? आपण एक युवा तरुण आहे, आपणचं शिक्षण कितीपर्यंत झालं त्याच्याबद्दल? 12वी पास. आणि मॅमने कार्य केले का? लय कार्य केलं ना. काय काय केले? मंदिर गट्टूबले शाळेचं काम केलं, दवाखान्याचं काम केलं, मशीन गट्टू मस्जिदचं काम केलं, रोड केले, भरपूर कामगार कल्याणची कामं केले, भरपूर काही कामं केले. आणि जे घरकुलची स्कीम आहे त्याचा लाभ मिळाले का तुम्हाला? हा, मिळेल ना. मिळाले तुम्हाला? किती वर्षापासून राहते आपण इथे? 25. काय नाव आहे आपलं? योगेश रावसाहेब कोरडे. चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे यसगाव ग्रामपंचायतची सरपंच एक महिला आहे आणि आम्ही जनतेतून विचारले की मॅमने काय काय कार्य केले आतापर्यंत. तुम्ही समाधान संतुष्ट आहे का जे मॅमने कार्य केले 2.5 वर्षात? हो, समाधान आहे. काय काय विकासाचे कामं केले मॅमने? आरोग्य उपकेंद्र झालं, मंदिरमध्ये फ्लेवर ब्लॉक झाले, घरकुलची योजना झाल्या, भरपूर जणांना लाभ भेटला घरकुलचा. तुम्ही एक तरुण आहे, तरुणासाठी काय केलेलं आहे ग्रामपंचायतकडून? तरुणांसाठी व्यायामशाळा झाली आमच्या इथं, तरुणांसाठी बाकीचे म्हणजे
तरुणांना उच्च शिक्षणासाठी फ्रीडम आहे पूर्णपणे सरपंचाकडून. बरेच कामामध्ये कामगार कल्याणमध्ये भरपूर कामं आहे. तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. कितके वर्षापासून राहते आपण? मी इथं जन्मता येतच आहे. मी काय नाव आपलं? माझं सुमित अरुण खंडागळे.